एका घरामध्ये दोघे नवरा बायको जेवण करून झोपले होते. त्यांच्या घरामध्ये अजून काही लोक होते, पण सर्व आपापल्या खोलीमध्ये झोपी गेले. हे दोघे नवरा बायको आपल्या बेडरूममध्ये झोपले असता मध्यरात्री 1 वाजता त्यांच्या खोलीमध्ये 3 चोरं आले. त्या चोरांना चोरी करायची होती. बायकोला उचललं आणि दुसऱ्या खोलीमध्ये बांधून ठेवलं. नवऱ्याला उठवलं आणि विचारपूस केली की घरातील सोनं चांदी पैसे कुठे आहे, पण तो काही पण सांगत नव्हता. त्यामुळे त्याला बेदम मारहाण केली. ही मारहाण खूप भयंकर होती. त्यांच्या हातामध्ये धारदार शस्त्रसुद्धा होते. तो व्यक्ती काही पण सांगत नव्हता. त्यामुळे संतापलेल्या चोरांनी त्याच्या पोटामध्ये चाकू भोसकला आणि त्याची हत्या केली. त्याची हत्या करून हे सर्व चोरं पळून गेले. सकाळ झाली आणि घरातील इतर लोक पाहत होते की दोघे नवरा बायको आज बराच वेळ झाला तरी बाहेर आले नाही. त्यामुळे हे सर्व घरातील लोक त्यांच्या खोलीमध्ये गेले. खोलीमध्ये त्यांचा मुलगा हा मृत्युमुखी अवस्थेत पडलेला होता आणि सूनबाई दुसऱ्या खोलीमध्ये बांधून ठेवलेली होती. यानंतर घरच्या लोकांनी मोठा आरडाओरडा केला. त्यांनी आजूबाजूचे सर्व लोक जमवले. सर्व लोक जमल्यानंतर त्यांनी पोलिसांना सूचना दिली. पोलीसवाल्यांनी डेड बॉडीला पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं. त्या बायकोला विचारण्याचा प्रयत्न केला, पण ती खूप दुःखी होती. तिच्यावर मोठं दुःखाचं डोंगर कोसळलं होतं. दिवसभर ती काही पण बोलत नव्हती. दुसऱ्या दिवशी सगळं काही नॉर्मल झाल्यानंतर पोलिसांनी विचारपूस केली आणि तिने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पण ज्या वेळेस पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवली तर समोर आलं एक भयंकर हत्याकांड. हा खून चोरीच्या उद्देशाने झाला नसून एक दुसरंच प्रकरण होतं आणि ते प्रकरण म्हणजे अनैतिक संबंधाचं प्रकरण. आणि या प्रकरणाची मुख्य आरोपी मास्टरमाइंड दुसरी तिसरी कोणी नसून त्या मृत व्यक्तीची बायकोच होती. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण आणि कुठे घडली ही घटना हे सर्व काही सविस्तरपणे जाणून घेऊया. पण त्या अगोदर तुम्हीसुद्धा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर ही घटना समोर आली आहे मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्याच्या सरदारपूर पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या गोंदीखेडा चारण गावातून. गोंदीखेडा चारण गावामध्ये देवकृष्ण पुरोहित नावाचा एक व्यक्ती आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत राहायचा. देवकृष्ण पुरोहित हा मसाल्याचा आणि मिरचीचा व्यापार करत होता. त्याच्याकडे भरपूर पैसा होता. देवकृष्णच्या पत्नीचं नाव आहे प्रियंका. प्रियंका ही महाराष्ट्राची राहणारी आहे आणि 2015मध्ये देवकृष्ण आणि प्रियंकाचं लग्न झालं. दोघांना एक मुलगा देखील आहे. देवकृष्णच्या घरी त्याची बहीण, आईवडील हे सुद्धा राहतात. म्हणजे 6 जणांचं मोठं कुटुंब ते आहे. देवकृष्ण आणि प्रियंकाबद्दल सांगायचं म्हणजे त्यांचं लग्न 2015मध्ये तर झालं, पण ज्या वेळेस प्रियंकाचं लग्न झालं प्रियंका फक्त 15 वर्षांची होती आणि 15व्या वर्षी तिचं लग्न लावून दिलं. त्यामुळे तिच्या मनामध्ये आपल्या नवऱ्याबद्दल आणि आईवडिलाबद्दल खूप राग होता. ती आईवडिलाला तर काही म्हणू शकत नव्हती, पण तिने आपला सगळा राग आपल्या नवऱ्यावर दाखवला. एकतर तिचा नवरा थोडा काळा सावळा होता. त्यामुळे ती नेहमी आपल्या नवऱ्याला टोमणे मारायची, त्याला चिडवायची, त्याला काळा काळा म्हणायची. पण नवरा आपल्या बायकोच्या या गोष्टी सिरियसली घेत नव्हता. पण ती आपल्या नंदेसमोर, सासू आणि सासऱ्यासमोरसुद्धा आपल्या नवऱ्याला काळ्या म्हणून हाक मारत होती. कधीकधी ह्यांच्या खूप भांडणं होत होत्या आणि प्रियंका रागारागामध्ये आपल्या माहेरी जाऊन बसायची. नंतर ती परत आपल्या सासरीसुद्धा येत होती, पण तिच्या मनामध्ये आपल्या नवऱ्याबद्दल किती राग होता हे तुम्ही या सर्व घटनांमधून पाहू शकता. प्रियंका ज्या ठिकाणी राहायची त्यांच्या आजूबाजूला त्यांची काही भावकी आणि काही कुटुंबातील लोकसुद्धा राहायचे आणि त्याच लोकातील एक व्यक्ती, त्याचं नाव होतं कमलेश पुरोहित, जो की देवकृष्ण पुरोहितचा एक चुलत भाऊ होता. कमलेश आपल्या वहिनीसोबत एकदम मोकळ्या प्रकारे बोलत होता, म्हणजे प्रियंकासोबत. प्रियंका आणि कमलेश हे नात्याने वहिनी आणि दीर होते, ते पण लांबचे. फक्त नात्याने एकमेकांचे वहिनी आणि दीर लागत होते.
कमलेश आपल्या वहिनीसोबत एकदम मोकळ्या प्रकारे बोलत होता. वहिनी त्याला एकदम चांगल्या प्रकारे बोलायची, त्याला आपल्या सुखादुःखाच्या सगळ्या गोष्टी सांगायची. हे दोघे इंस्टाग्रामवर एकमेकांचे फ्रेंडसुद्धा बनले होते आणि या दोघांमध्ये प्रेम संबंध सुरू झाले. कमलेश दिसायला तेवढा काही चांगला नव्हता, तिच्या नवऱ्यापेक्षाही काळा होता, पण तरी देखील ही त्या व्यक्तीवर प्रेम करते. शिवाय आपल्या नवऱ्याला जवळसुद्धा येऊ देत नव्हती. तिला आपल्या सुंदरतेवर खूप घमंड होता. ती अनेक वेळेस आपल्या नंदेलासुद्धा चिडवायची की मी खूप सुंदर आहे आणि तू खूप खराब आहे. या सगळ्या गोष्टीमुळे घरातील सर्व लोक खूप परेशान झाले. पण सगळेजण आपली घराची बेइज्जती होऊ नाही, आपल्या घराला कलंक लागू नाही आणि आपल्या मुलाचा संसार नीट चालावा यासाठी प्रियंकाचं सगळं काही ऐकून घेत होते. उलट प्रियंका या सगळ्या गोष्टींचा गैरफायदा घ्यायची. ती अनेकदा कमलेशला आपल्या घरी भेटण्यासाठी बोलवायची. कमलेशसुद्धा तिच्या घराच्या खिडकीपर्यंत दिवसाढवळ्यात जात होता. अनेक लोक ह्यांना बघत होते. फक्त चांगलं नातं होतं आणि एकमेकांच्या जवळचे होते, त्यामुळे कोणी ह्यांच्यावर शंका घेत नव्हते. पण शेवटी काय चालू आहे हे सर्वांना समजत होतं. प्रियंका ह्याचा अजून फायदा घेत होती. घरच्या सगळ्या लोकांनी नोटीस केलं की प्रियंका आणि कमलेश दोघे लपून छपून एकमेकांना भेटतात. ज्या वेळेस पण भेटतात एकदम मोकळे प्रकारे एकमेकांना बोलतात. या सगळ्या गोष्टीमुळे देवकृष्ण, तिचा नवरा आणि घरातील सगळे लोक हे सुद्धा विचारात पडायचे. त्यांनी कमलेशला स्पष्टपणे समजावून सांगितलं की असं बार बार आमच्या घरी येऊ नको. आमच्या घरामध्ये मुली बायका होता, त्यामुळे कमलेशसुद्धा दिवसा त्यांच्या घरामध्ये जात नव्हता. तो लपून छपून प्रियंकाला भेटत होता. आता प्रियंका आणि कमलेश दोघांना भेटणं थोडं अवघड होत चाललं होतं, पण ती तरी पण कमलेशला लपून छपून भेटत होती. एका दुपारी ज्या वेळेस घरामध्ये दुसरं कोणीही नव्हतं, फक्त प्रियंका आणि तिची नंदन ह्या दोघी होत्या. प्रियंका आपला मोबाईल बाहेर ठेवते आणि अंघोळीसाठी गेली. मोबाईलवर 5-6 वेळेस मेसेज आला. हे आवाज ऐकून प्रियंकाची नंदन हा मोबाईल उचलते आणि पाहते की कमलेशचे तिला 5-6 मेसेज आले होते. ते एकदम अश्लील मेसेज होते. ज्यावेळेस तिने व्हॉट्सअपची ती चॅट ओपन केली तर त्यावर प्रियंका आणि कमलेशचे अश्लील फोटो आणि अश्लील मेसेजेस होते. हे सगळं पाहून तिला खूप राग येतो. ती आपल्या वहिनीची बाहेर येण्याची वाट बघत होती. वहिनी म्हणजे प्रियंका बाथरूमच्या बाहेर आली आणि आपला मोबाईल आपल्या नंदेच्या हातामध्ये पाहून तिला मोठा धक्का बसला. तिला समजलं की हिला आता सगळं काही माहिती झालं. ह्या दोघींमध्ये मोठी भांडण लागली. प्रियंका आपल्या नंदेला शिव्या देत होती, ओरडत होती की तू माझ्या परवानगीशिवाय माझ्या मोबाईलला हात का लावला. तर दुसरीकडे नंदन ही प्रियंकाला धमक्या देत होती की तू माझ्या भावाला आणि आम्हाला धोका देत आहे. आता मी सगळ्याला सांगून देईल की तुझं आणि कमलेशचं काय चालू आहे. त्या कारणामुळे प्रियंका आता त्या घरामध्ये राहणार नव्हती, कारण तिला समजलं की आता माझं भांडं फुटेल. त्यामुळे प्रियंका अगोदरच आपल्या नंदेसोबत जोरदार भांडण करते. सर्व नाव आपल्या नंदेवर टाकून देते आणि आपलं सामान पॅक करून आपल्या माहेरी निघून गेली. प्रियंकाचं माहेर हे महाराष्ट्रातील होतं, त्यामुळे ती आपल्या माहेरी निघून जाते. दुसरीकडे संध्याकाळी सगळे लोक घरी आल्यावर प्रियंकाच्या नंदेने सगळ्या गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या. घरच्या लोकांच्या मनामध्ये राग निर्माण झाला. त्यांनी काही दिवस प्रियंकाला फोनसुद्धा केला नाही. दुसरीकडे प्रियंका पण आपल्या नवऱ्याला आणि सासरच्या लोकांना फोन पण करत नव्हती. या सगळ्या गोष्टींमुळे ह्यांच्यामध्ये आपसी वाद झाला. काही महिन्यानंतर देवकृष्ण पुरोहित याला आपल्या पत्नीची आठवण येत होती. त्यामुळे तोच आपल्या बायकोला समजावण्यासाठी तिच्या घरी गेला, पण ती ऐकायला अजिबात तयार नव्हती. यानंतरसुद्धा त्याने अनेकदा आपल्या बायकोला समजावून सांगितलं. तिला आपल्या घरी आणण्याचा प्रयत्न केला, पण प्रियंका ऐकत नव्हती. 2021मध्ये प्रियंका घर सोडून गेली. तर 3-4 वर्षानंतर नात्यातील काही लोकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी एक मोठी बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये प्रियंकाला आणि देवकृष्ण पुरोहितला समजून सांगितलं की झालं ते झालं, तुम्ही आता एक नवीन आयुष्य, एक नवीन कुटुंब सुरू करा. यानंतर प्रियंका आपल्या सासरी जायला तयार झाली, पण तिने आपल्या सासरच्या लोकांसमोर 3 अटी ठेवल्या. पहिली अट अशी होती की मला कोणीही काही काम सांगू नका. दुसरी अट अशी होती की माझ्या मोबाईलवर कोणाचा फोन येतो, कोणाचा मेसेज येतो हे तुम्ही चेक करायचे नाही आणि मी माझ्या नवऱ्यासोबत वेगळं राहणार. आणि तिसरी अट अशी होती की मला
एक दुकान नाहीतर ब्युटी पार्लर टाकून द्या, जेणेकरून मला तुमच्याकडे पैसे मागायला काम पडू नये. या सगळ्या अटी मान्य करून घरच्या लोकांनी प्रियंकाला परत आपल्या घरी आणलं. पण हीच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली, कारण की प्रियंका परत आपल्या सासरी जाऊन राहू लागली. पण तिला आता कमलेशसोबत भेटणं होत नव्हतं. ज्यावेळेस ती मागच्या 3-4 वर्षांपासून कमलेशला भेटत होती आपल्या माहेरी, पण तिला आता कमलेशला भेटणं होत नव्हतं. कोणी ना कोणतरी घरी असायचं आणि कमलेशसुद्धा आता घाबरत होता. त्यामुळे प्रियंका आता काय करावं काय नाही हे तिला समजत नव्हतं. ती अनेकदा आपल्या माहेरी जायची, वापस घरी येत होती, कमलेशला बाहेर जाऊन भेटत होती, पण घरी तिला कमलेशला सोडून राहू वाटत नव्हतं. शेवटी कमलेश आणि प्रियंकामध्ये वादावाद होत होता. दुसरीकडे प्रियंका तिच्या नवऱ्यासोबत देखील भांडत होती. या सगळ्या गोष्टींना प्रियंका खूप कंटाळून गेली. तिला फक्त आता कमलेश पाहिजे होता. आपल्या नवऱ्याची हत्या करायला ती तयार झाली. कमलेशने प्रियंकाचा ब्रेन वॉश केला. तिला समजून सांगितलं की जर नवऱ्याची तुझ्या हत्या झाली, तुझा नवरा राहिला नाही, तर त्याची सर्व प्रॉपर्टी आपल्याला येईल आणि आपल्यामध्ये पण कोणी येणार नाही. या सगळ्या गोष्टींना प्रियंका होकार देते. आणि दुसरीकडे कमलेशने 50,000 रुपयांचा एक सुपारी किलर पाहिला. त्याला 50,000 रुपये दिले आणि तो सुपारी किलर कमलेशचा खून करायला तयार झाला. तारीख होती 6 एप्रिल 2026ची. रोजच्याप्रमाणे देवकृष्ण आणि त्याची पत्नी प्रियंका जेवण करतात. जेवण करून आपापल्या खोलीमध्ये झोपायला गेले. दोघेजणे सोबत झोपले होते. मध्यरात्री 1 वाजता प्रियंका कमलेशला मेसेज करून आपल्या घरी बोलवते. कमलेश पण एका सुपारी किलरसोबत आणि एका माणसासोबत प्रियंकाच्या घरी पोहोचला. प्रियंकाने सगळे दरवाजे अगोदरच खुले करून ठेवले होते. यानंतर कमलेश सरळ त्यांच्या बेडरूममध्ये घुसतो. दोघे नवरा बायको झोपलेले होते. प्रियंकाला उचललं आणि दुसऱ्या खोलीमध्ये नेऊन बांधून ठेवलं. यानंतर कमलेशला बेदम मारहाण केली. कमलेश हा उठला आणि पाहिलं तर त्याला मोठी भीती वाटत होती. त्या लोकांनी चाकू भोसकून त्याची हत्या केली. घरातील सर्व ज्वेलरी, पैसा घेऊन हे लोक पळून गेले आणि सकाळपर्यंत प्रियंका तशीच बांधलेल्या अवस्थेत होती. तर दुसरीकडे तिचा नवरा हा मृत्युमुखी पडलेला होता. यानंतर सकाळी घरातील लोक उठले आणि बघतात की बराच वेळ झाला हे दोघे नवरा बायको देवकृष्ण आणि प्रियंका खोलीच्या बाहेर आले नाही. त्यामुळे ह्यांनी खोलीमध्ये जाऊन पाहिलं तर त्या खोलीमध्ये प्रियंकाला बांधून ठेवलं होतं, तर दुसऱ्या खोलीमध्ये तिच्या नवऱ्याची हत्या झाली होती. हे सर्व दृश्य पाहून घरातील लोकांना थरकाप सुटला. त्यांनी आरडाओरडा करून सर्व लोकांना जमवलं. गावातील लोक त्या ठिकाणी जमले आणि त्यांनीच पोलिसांना सूचना दिली. पोलीसवाल्यांनी सुरुवातीला असं तपासणी केली होती की ती एक चोरीची केस आहे. पण ज्यावेळेस त्या व्यक्तीचं पोस्टमॉर्टम झालं आणि प्रियंकाची चौकशी केली तर प्रियंकाच्या अंगावर जे वन होते, बांधलेले जे निशाण होते, हे थोडे वेगळे होते. त्यामुळे पोलिसांनी प्रियंकाची अजून कसून चौकशी केली असता प्रियंकाने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला आणि पोलिसांनी प्रियंकाला अटक करून तिच्यावर योग्य ती कारवाई केली आहे. एका व्यक्तीची काही पण चूक नव्हती. तो फक्त आपल्या बायकोवर प्रेम करायचा आणि त्या प्रेमाच्या बदल्यात त्याला काय भेटलं, त्याची मृत्यू. बाकी ही सर्व घटना सांगणे म्हणजे कोणाला परेशान करणे किंवा कोणाला बदनाम करणे नाही, तर तुम्हाला सावधान आणि सतर्क करणे आहे की जर कधी असे अनैतिक संबंध बायचान्स तुमचे पण जुळले असतील तर आपल्या अनैतिक संबंधातील पार्टनरचं कधीही अशा प्रकारे ऐकायचं नाही की जेणेकरून आपलं आयुष्य संपेल आणि आपल्या कुटुंबाला धोका निर्माण होईल. बाकी तुम्हाला या सर्व घटनेबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्रातील कोणत्या गावातून बघत आहात हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच सत्य घटनेसोबत.